इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे रुग्णांना होणाऱ्या वेदना, निद्रानाशाने त्रस्त डोळे, ताणतणावाचे कोलमडलेले जीव, हृदयाची वाढती धडधड, उच्च रक्तदाबामुळे होणारी घालमेल आणि सततच्या आवाजामुळे उद्ध्वस्त झालेले मानसिक आरोग्य, ही सारी व्यथा सोमवारी शहरातील डॉक्टरांनी आपल्या आवाजातून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्यापर्यंत पोहोचवली। सोलापूर डीजे मुक्त व्हावे या मागणीसाठी काढलेल्या रॅलीत डॉक्टरांनी हादरवून टाकणारे अनुभव पोलीस आयुक्तांसमोर मांडले। डीजे हे केवळ करमणुकीचे साधन नसून तो मानवी आरोग्यास घातक ठरणारा जीवघेणा धोका असल्याचा ठाम इशारा डॉक्टरांनी दिला। डीजे हा केवळ आवाज नाही तर मानवी आरोग्यावर थेट आघात आहे, अशी भूमिका डॉक्टरांनी मांडली। डीजेमुळे होणारे गंभीर परिणाम लक्षपूर्वक ऐकून घेणारे पोलीस आयुक्तही यामुळे व्यथित झाले। डीजे मुक्त सोलापूर अभियानासाठी सकाळच्या कार्यालयात डीजे मुक्त सोलापूर कृती समिती स्थापन झाली। त्यातून डीजे मुक्त सोलापूर अभियानाने वेग घेतला। त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टरांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। डीजे मुक्त सोलापूर कृती समिती तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन, नीमा हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, होमिओपॅथी संघटना, फिजिओथेरपी असोसिएशन अशा सोलापुरातील सर्वच डॉक्टरांच्या संघटना व शिकाऊ डॉक्टर्स सोमवारी सोलापूर डीजे मुक्त व्हावे या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते। रॅली पोलीस आयुक्तालयात पोहोचताच पोलीस आयुक्त एम राजकुमार स्वतः रॅलीतील डॉक्टरांना भेटले। संवाद साधत सर्व डॉक्टरांना आपल्या केबिन जवळील हॉलमध्ये बोलावून घेतले। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात सुमारे 20 डॉक्टरांनी आयुक्तांसमोर प्रत्यक्ष अनुभव कथन केले। डीजेमुळे अनेक रुग्ण हृदयविकार, उच्च रक्तदाब, निद्रानाश, ताणतणाव, मानसिक अस्वस्थतेने त्रस्त आहेत। काही डॉक्टरांनी सांगितलेले अनुभव इतके धक्कादायक होते की यामुळे संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले। अतिप्रचंड आवाजामुळे केवळ नागरिकांचे मानसिक संतुलन ढासळत नाही तर लहान मुले, रुग्ण, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात। या पार्श्वभूमीवर नागरिकांची हाक ऐकून डीजेवर कठोर नियंत्रण आणावे तसेच परवानगी न देता कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणीही डॉक्टरांनी केली। या गंभीर मागणीवर आयुक्त राजकुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सोलापूर शहर डीजे मुक्त करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची ग्वाही दिली।